विडी कामगारांना किमान वेतन मिळण्यासाठी सर्व कारखान्यावर खटले दाखल करा अशी मागणी विडी कामगार हक्क समितीने सहाय्यक कामगार आयुक्तांकडे केली आहे। विडी कामगारांना किमान वेतन मिळण्यासाठी तसेच जे कारखाने किमान वेतन देत नाहीत त्या प्रत्येक कारखान्यावर खटले दाखल करा या मागणीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त यांना राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन सादर करण्यात आले। यावेळी नवमहाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष साहेबण्णा तेगेळी, राष्ट्रीय विडी मजदूर संघाचे अध्यक्ष राहुल गुजर आदींची प्रमुख उपस्थिती होती। विडी कामगारांना किमान वेतन मिळालाच पाहिजे, कोण म्हणताय देणार नाही, कोण म्हणताय देणार नाही, विडी कामगार किमान वेतन हक्क समितीचा, विडी कामगार किमान वेतन हक्क समितीचा। यावेळी राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर सुंचू म्हणाले, किमान वेतनासंबंधी अनेक बैठका झाल्या, किमान वेतन जाहीर करण्याचे आश्वासन देखील कामगार मंत्र्यांनी दिले, परंतु कुठे माशी शिंकली हेच कळाले नाही। आपण सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त आहात, आपलीही तेवढीच जबाबदारी आहे की विडी कामगारांना न्याय मिळवून द्यायला हवे। आपण दुर्लक्ष करून चालणार नाही। वास्तविक पाहता विडी कामगारांना गेल्या 14 वर्षांपासून किमान वेतनापासून वंचित ठेवण्यात आले आहे। त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आजपर्यंत कुठलेही सहाय्यक कामगार आयुक्त यांनी पुढाकार घेतलेली नाही। सध्या विडी कामगारांची विडी कारखान्यात व्यवस्थापकाच्या संगनमताने आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या सोबतीने प्रचंड पिळवणूक होत आहे। हे सर्व मालक मंडळींना माहीत आहेच, मात्र तरीही काहीही उपाययोजना केली जात नाही। तरी सहाय्यक कामगार आयुक्तांना विनंती आहे की त्यांनी त्वरित विडी कामगारांना किमान वेतन मिळवून द्यावे, अन्यथा खटले दाखल केले जातील। विडी कामगारांची मुलं मुली देखील आंदोलनात उतरल्यास कॉकरोच आंदोलनप्रमाणे हे आंदोलन छेडावे लागेल असेही ते म्हणाले। याची सर्वस्वी जबाबदारी कामगार विभाग आणि प्रशासनाची असेल तेव्हा आपण काहीही करू शकणार नाही असा कडक इशारा यावेळी डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी दिला। साहेब, आम्ही आजपर्यंत सुद्धा शांततेने आंदोलन करीत आहोत। आम्हाला दुसऱ्या मार्गाने आंदोलन करण्याचा भाग पाडू नका। महिला अजून सुद्धा शांत आहेत, सहनशीलतेचा अंत पाहू नका। आजच्या परिस्थितीमध्ये विडी कामगारांचे मुलं आणि मुली देखील त्यांनी म्हणतात की आंदोलन अजून भयंकर पद्धतीने छेडू, कॉक्रोच पद्धतीने छेडू। जर कॉक्रोच पद्धतीने छेडत असेल तर कामगार मंत्री सुद्धा ठिकाणावर राहू शकत नाही, सहाय्यक कामगार आयुक्त सुद्धा राहू शकत नाही। तरी सुद्धा आज सुद्धा आम्ही कामगार मंत्री साहेबांना विनंती करीत आहोत, आजच्या आज किंवा येत्या 2-4 दिवसात किंवा 8 दिवसात आपण जाहीर करावं, जेणेकरून किमान वेतन मिळालं पाहिजे। महागाई वाढलेले आपण जेवढं विनंती करीत असताना सुद्धा आपण घेत नाही। याच्या पलीकडे अजून किती निदर्शने करायचं, निषेध किती करायचं, आपण जाणीवपूर्वक करू नका। कामगारांचा विचार करून त्वरित किमान वेतन लागू करा। या प्रसंगी रेखा आडकी, इप्पा, सुवर्णा चेन्मल, लक्ष्मी कोंडले, अमीना शेख, शमीन शेख, जरीना शेख, परवीन पटेल, विठ्ठल कुराडकर, आकाश बल्ला, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, सत्यनारायण बल्ला, शारदा गुंडेट्टी, विष्णू गुंडेट्टी, लक्ष्मीबाई नल्ला यांच्यासह अनेक विडी कामगार बंधू भगिनी उपस्थित होते।